हॅलो वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या जेडवलीच्या PYQ सिरीजमध्ये। यामध्ये आपण काही स्पेशल कन्सेप्ट प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड आपण कव्हर अप करतो आणि त्याच्या मागे होणारे पॉसिबल चुका त्या लक्षात ठेवण्याच्या आणि बाहेर काढण्याच्या कमी करण्याचा प्रयत्न करतो। आजचा आपला असाच क्वेश्चन आहे क्वेश्चन JEE 84 जुना क्वेश्चन आहे। जेवढे ओल्ड क्वेश्चन आहे तेवढे जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल आपण यूज करू शकतो। ऑब्वियसली ट्रेंड चेंज होते पण कन्सेप्ट बदलत नाही। तर ट्रेंड कुठलाही असू द्या, कन्सेप्ट तुमचे पक्के असणार, तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये कुठेही मागे पडणार नाही। तर कन्सेप्टवर लक्ष द्या। काय म्हटलं क्वेश्चन बघा, इक्वेशन एकदम सोपं दिलेलं आहे। इक्वेशन का x - 2/x - 1 इक्वल्स टू 1 - 2/x - 1। आता बघा चुका कुठून स्टार्ट होते। चुका म्हणण्यापेक्षा एक बॅड हॅबिट आहे ऍक्च्युअली। कुठली आहे बघा, सगळ्यात पहिले दोन्ही साईडला सारखे व्हॅल्यू दिसू राहिले, आपण पहिले काय करू शकतो, कॅन्सल केलं तर आपल्याला काय भेटला, x = 1 भेटला। आपण अज्युम केलं की इट हॅज वन सोल्युशन। हे अज्युम केलं आपण, इट हॅज वन सोल्युशन। जसं हे लॉजिक सापडलं की तुमचं आन्सर चुकलं। का बरं चुकलं? कारण सोपं आहे। कुठल्याही प्रकारचं इक्वेशन असलं तर त्याची एक बेसिक कंडिशन असते की त्याचं डोमेन फिक्स असते। सध्या हे स्टँडर्ड पॉलिनॉमियल नाही आहे। जर तुम्ही x = 1 पुट केलं, इथे बघा काय होणार, x = 1 पुट केलं तर 1 - 2/1 इक्वल्स टू 1 - 2/1 जरी दिसायला सारखं दिसत असेल पण ही जी व्हॅल्यू आहे ती झाली 2/0। सिमिलरली ही जी व्हॅल्यू आहे ती पण काय झाली 2/0 आणि 2/0 ने जर आपण डिवाइड केलं, इट हॅज नो पर्टिक्युलर व्हॅल्यू, देयर इज नो सच व्हॅल्यू। इथे अशी कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू नाही। तुम्ही जर म्हणाल की नाही सर आम्ही दोन्ही साईडला कॅन्सल करू राहिलो तर कॅन्सल व्हायला पाहिजे, बट ऍक्च्युअली इट डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू। ठीक आहे, पहिला पॉईंट समजला की 0 ने डिवाइड होत आहे म्हणून आपण हा रूट घेणार नाही। त्याला आपण काय म्हणू, इथे म्हणू शकतो की x डज नॉट बिलॉंग इन डोमेन। का बरं डोमेन मध्ये नाही? कारण की व्हेन x = 1 जे काही आपलं फंक्शन दिलं असेल, फंक्शन ऑफ x, इट टेन्स टू नॉट डिफाइंड बेसिकली। मी इन्फायनाइट जर लिहिलं असेल तर इन्फाइनाइट म्हणण्यापेक्षा बेसिकली नॉट डिफाइंड म्हणणं जास्त ॲक्युरेट आहे, कारण की प्लस पण राहू शकते, मायनस पण राहू शकते, वी डोंट नो। नॉट डिफाइंड। सो पहिला चुकी तुम्हाला समजली, तुम्ही डायरेक्ट कॅन्सल आउट करू शकत नाही। ओके ठीक आहे, पहिला ऑप्शन समजला। सर दुसऱ्या केसकडे येऊया की दुसऱ्यामध्ये काय होऊ शकते। सो दुसऱ्या कंडिशन मध्ये मी काय करतो, सर्व राईट साईडचा आधी लेफ्ट साईडला घेऊन येतो। ते थोडं जास्त सोयीस्कर आहे। तुम्हाला सांगितलं की कधी आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो ना, एक आपली प्रायोरिटी असली पाहिजे की राईट साईडला हमेशा काय 0 असेल तर आपण त्याला प्रॉपर स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन म्हणतो। ठीक आहे, सगळं लेफ्ट साईडला आणलं तर हा x - 2/x - 1 तो तिकडला 1 इकडे आला की तो मायनस झाला आणि हा प्लस 2/x - 1 इक्वल्स टू 0। आता या केसमध्ये आपण म्हणू शकतो की ठीक आहे, एक प्लस आणि मायनस कॅन्सल केला, मला मिळालं x - 1 इक्वल टू 0 अँड इम्प्लाइज दॅट की x = 1। परत म्हणू आपण की वन सोल्युशन आहे, बट ऑब्वियसली इट इज नॉट डिफाइंड। तर परत आपण काय म्हणणार आहे, इट हॅज नो सोल्युशन। इट हॅज नो सोल्युशन हे पण काय करेक्ट आहे, हे पण काय करेक्ट आहे, नो प्रॉब्लेम, इट्स राईट आन्सर। करेक्ट ऑप्शन पण तेच आहे की इट हॅज नो रूट, इट हॅज नो रूट। पण इथेच थांबायचं नाही, इथे पण बाकी, कारण की आपण प्रॉपर याला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये घेऊन आलेलो नाहीये। ठीक आहे, इथे ऍक्च्युअली तुमचा आन्सर संपला, करेक्ट आहे, कारण की x डज नॉट बिलॉंग टू डोमेन अँड देअरफॉर इट डज नॉट हॅव एनी सोल्युशन। पण जर प्रॉपर वे मध्ये लिहून सॉल्व्ह करायचं असेल की एक सवय लावायची आपल्याला चांगली, तर आपल्याला काय करावं लागेल, या x - 2/x - 1 ही जी टर्म आहे याला मला गायब करायचं आहे। या टर्मला काय करायचं आहे, गायब करायचं आहे। म्हणून मी इथे काय लिहिणार आहे, वी विल मल्टिप्लाय पाय बाय x - 1। आता मी म्हणू शकतो की x - 1 ना का बरं मल्टिप्लाय करतोय, कारण सिंपल आहे की सध्या मला x - 1 चा डोमेन माहिती नाही, तर मी त्याला जनरल टर्म म्हणून सॉल्व्ह करतोय आणि हे इक्वेशन बघितल्याबरोबर मला सांगायला पाहिजे की x कॅन नॉट बी इक्वल्स टू 1, कारण की डिनॉमिनेटरला काय आहे, x - 1 आहे। सो x - 1 कॅन नॉट बी इक्वल टू 0। जर x - 1 0 होऊ शकत नाही म्हणजे x कॅन नॉट बी इक्वल्स टू 1। आता हे माझ्याकडे कंडिशन आलं की वी विल मल्टिप्लाय विथ x - 1 वेअर x इज नॉट इक्वल्स टू 1। ओके, ही कंडिशन लावून ठेवली। आता आपण मल्टिप्लाय करूया। बघा, सगळ्याला मल्टिप्लाय करा। हा x - 1 इंटू x झाला
मायनस 2 अपॉन x मायनस 1 इंटू x मायनस 1 इक्वल्स टू 1 इंटू अगेन x मायनस 1 आणि आता आपण लिहू शकतो 2 अपॉन x मायनस 1 इंटू x मायनस 1. ठीक आहे. सो दोन्ही साईडला दोन गोष्टी कॅन्सल झाल्या कारण की मल्टिप्लाय डिवाइड आहे, कॅन्सल झाल्या. ओके. आता लक्षात ठेवा मी का बरे सगळं तुम्हाला सांगितलं आहे, कारण सिंपल आहे. एक स्टँडर्ड फॉर्म बनवायची आणि सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस ठेवा म्हणजे चुकणार नाही. आपला आन्सर इथेच संपलेला आहे ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही ते कॅन्सल करू शकता, कॉमन काढायचं कॉमन काढू शकता, युअर चॉईस. पण एक सवय लावायसाठी मी तुम्हाला सांगतो की सोल्युशन मी कसं काढतो जर काढायचं असेल तर. इथे मला मिळालं x मायनस 1 इंटू एक्स, इथे फक्त -2 राहिला, इथे पण x मायनस 1 राहिला 1 टाइम्स आणि इथे -2 राहिला. आता हे दोन्ही साईडले नंबर असल्यामुळे मी याला कॅन्सल करू शकतो कारण की व्हेरिएबल नाही आहे. व्हेरिएबल नाही त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. दोन्ही साईडनं काढून टाकले तर फरक पडत नाही. ही आपली प्रॉपर्टी आहे अल्जेब्राची. आता राईट साईडचा नंबर लेफ्ट साईडला घेऊन यायचं, ते आपलं स्टँडर्ड प्रॅक्टिस. परत x मायनस 1 इंटू एक्स. ठीक आहे. इकडला नंबर प्लस आहे, इकडून मायनस झाला x मायनस 1 इक्वल्स टू 0. आता मी यातून कॉमन काढू शकतो काय, x मायनस 1 कॉमन काढू शकतो. x मायनस 1 कॉमन काढला, इथे राहिला x, इथे राहिला -1 इक्वल टू 0. आता बघा काय आहे तो ऑप्शन, काय चुकते काय इथे लक्षात ठेवून बघा काय काय होऊ शकते. हा झाला आपल्या समोर x मायनस 1 चा होल स्क्वेअर. हा झाला x मायनस 1 चा होल स्क्वेअर. दिस इज इक्वल्स टू 0 किंवा x मायनस 1 इक्वल्स टू 0 किंवा x इक्वल्स टू 1. पण आपलं डोमेन आपल्याला सांगते की x कॅन नॉट बी इक्वल्स टू 1. सो देअरफॉर इट हॅज नो सोल्युशन. आता हे प्रॉपर वे आहे जे मी सांगितलं तुम्हाला. एक चांगली स्टँडर्ड वे ऑफ रायटिंग मॅथमॅटिकल सोल्युशन असली पाहिजे ज्यामुळे चुका कमीत कमी होणार आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की डिनॉमिनेटर बघितल्याबरोबर की x कॅन नॉट बी इक्वल्स टू 1. पण आपण कॅन्सल करून सॉल्व्ह काढलं की x चं व्हॅल्यू 1 भेटणार. कोणी टिक करून घेऊन येणार की 1 सोल्युशन आहे. गलत. 5 मार्क गेले त्याचे, 4 हे आणि 1 मायनस. दुसरं ऑप्शन काय, आपण काय करू शकतो की त्याला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहायचं मग सोल्युशन काढायचं. पण हे कन्फर्म करायचं की स्टँडर्ड फंक्शन नाही आहे, म्हणून जे काही फंक्शन दिलं असेल ते डोमेनमध्ये आहे की नाही एक्सची व्हॅल्यू. बघितलं आपण एक्सची व्हॅल्यू डोमेनमध्ये नाही आहे, सो इट कॅन नॉट बी अवर सोल्युशन. राईट. तर तुम्हाला कन्सेप्ट लॉजिक समजलं असेल, काय चुका होऊ शकतात हे समजलं असेल अशी मी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.